राज्यातील गोरगरीब जनतेला सणासुदीचे दिवस आनंदाचे साजरे करता यावेत यासाठी महायुती सरकारने 3 वर्षांपूर्वी सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना आर्थिक चणचणीमुळे कागदावरच राहिल्याचं पाहायला मिळतंय। गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीलाही नागरिकांना हा शिधा मिळणार नाहीये। बहुधा ही योजना कायमचीच बंद केली जाण्याची शक्यता आहे। दरम्यान गणपती आणि दिवाळीला आनंदाचा शिधा मिळावा म्हणून प्रस्ताव पाठवला होता, परंतु वित्त विभागाने शक्य नसल्याचं सांगितलंय। त्यामुळे आता दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा मिळणार नाही असं मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय। कारण लाडक्या बहिणीची योजना जी आहे आपल्याला 35-40 हजार कोटी रुपयावर काहीतरी ते जाते आणि तेवढे पैसे जर आपल्याला काढायचे म्हटले तर सगळीकडेच या गोष्टीचा फटका बसतो। आता त्याच्यामध्ये तर आणखी आता राज्यामध्ये जो प्रचंड पाऊस शेतीची जी हानी झालेली आहे त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणावर जे आहे निधी द्यावा लागणार आहे। त्यामुळे ह्या ज्या निधीची ओढाताण निश्चितपणे होत राहणार आहे आणि म्हणून काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला या वर्षी काही करता येणं शक्य नाही। आनंदाचा सुद्धा मागच्या वेळेला बंद झालेला आहे। मला वाटतं की शिवथाळी आनंदाचा शिधा लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये जो काय बोजा सरकारवर आला, एका बाजूला एक योजना केली आणि गरिबाचा अन्न काढण्याच्या दुसऱ्या योजना बंद करतायत अशा प्रकारची शंका आहे। परंतु ती योजना माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिल्यामुळे ती कदाचित बंद करण्याचा निर्णय झाला असेल असं मला वाटतं। यात पण राजकारण असेल। कुठलीही योजना बंद पडणार नाही, लाडक्या बहीण योजना बंद पडेल अशा पद्धतीच्या अफवा महाविकास आघाडीनं निवडणुकीच्या काळामध्ये पेरल्या होत्या। कुठेही लाडकी बहीण योजना बंद पडलेली नाही। महाराष्ट्रात सुरू असलेली कुठलीही योजना जी जनहिताची आहे ती अजिबात बंद पडणार नाही।